आई, आई, मी संपूर्ण खोली शोधलीये, पण मला माझी शाळेची बॅग कुठेही सापडली नाही. सकाळ झाली होती. सूर्य हळूहळू उगवत होता. घरात शाळेची तयारी सुरू होती. अचानक एक आवाज आला. आई, आई, मी संपूर्ण खोली शोधलीये, पण मला माझी शाळेची बॅग कुठेही सापडली नाही. आज परीक्षा आहे, मग ती सापडली नाही तर मी शाळेत कसा जाऊ? अरे बेटा, शांत हो. घाबरून काही होणार नाही. काल रात्री तू झोपायला गेलास तेव्हा बॅग इथेच होती. आधी नीट विचार कर. पिंकू घरात पळू लागला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मी कपाट तपासले, बेड खाली पाहिले, सोफ्याच्या मागेही पाहिले. माझी बॅग कुठे गेली? बेटा, जेव्हा आपण गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा नंतर समस्या निर्माण होतात. आठवतंय, शाळेतून घरी आल्यानंतर तू पहिली गोष्ट काय केलीस? घराबाहेर पडताच पिंकू रितिका आणि गोलूला भेटला. पिंकू, तू आज खूप अस्वस्थ दिसत आहेस. नेहमीप्रमाणे का हसत नाहीस? माझी शाळेची बॅग गायब झालीये. पुस्तके, नोटबुक सर्व काही त्यात आहे. मला खूप भीती वाटते. घाबरण्याची गरज नाही. आपण तिघेही मिळून ते शोधू. मित्र हेच तर असतात. तिघही मुले रस्त्यावर पाहू लागली. अब्बास, कधी कधी आपण गोष्टी सोडून देतो आणि ते विसरून जातो. कदाचित त्या दुकानाजवळ ठेवल्या असतील. जर मला ती सापडली नाही तर शिक्षक मला फटकारतील. ती माझी चूक आहे. मी लक्ष देत नाही. सर्बियन मोठे शहाणपण म्हणजे आपली चूक मान्य करणे. ते तिघही उद्यानात पोहोचले आणि त्यांनी झोपाळे, बेंच, स्लाइड सर्व काही पाहिले. काल तू इथे बराच वेळ खेळत होतास. तुझी बॅग सोबत होती का? हो, पण खेळताना मी माझ्या बॅगेकडे लक्ष दिले नाही. चला, आपण सर्वत्र काळजीपूर्वक पाहू. घाबरू नकोस. थोड्या वेळाने गोलू थांबला. पिंकू, तू नेहमी गोष्टी इकडे तिकडे सोडतोस. यामुळेच अशा समस्या उद्भवतात. तुम्ही बरोबर आहात. आता मला माझ्या सवयी बदलाव्या लागतील. काय भांडण करून काही फायदा होणार नाही. आपण उपायावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिघही गप्प बसले आणि विचार करू लागले. डोळे बंद कर आणि संपूर्ण दिवस आठव. तू शेवटची बॅग कधी धरली होतीस? जाळेतून परत आल्यानंतर मी बागेत गेलो आणि झाडांजवळ बसलो होतो. तर उत्तर सापडले. चला बागेत जाऊया. त्यांना बागेत झाडांखाली झुडपाजवळ काहीतरी पडलेले दिसले. बघा, तिथे काहीतरी निळे आहे. हळूहळू चाल. जवळ जाऊन पाहू. तीच शाळेची बॅग होती. मला ते सापडले. मला माझी बॅग सापडली. मी आज खूप आनंदी आहे. पाहिले, विचार करून आणि संयमाने समस्या सोडवली जाते. आपण एक धडा देखील शिकतो. मुलांनो, जर गोष्टी नेहमी योग्य ठिकाणी ठेवल्या तर वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. तुम्ही बरोबर आहात काका. आता मी जबाबदार बनेन. तुला बॅग सापडली का? हो बाबा, आज मी एक उत्तम धडा शिकलो. आता मी जबाबदार असेन. बेटा, जबाबदारी शिकणं महत्वाचे आहे. त्यामुळे तुझे भविष्य चांगले होईल. पिंकू
अंको शाळेत आत्मविश्वासाने बसला. चला आजची परीक्षा सुरू करूया. आता मी जबाबदार असेन. मुलांनो, गोष्टी सुरक्षित ठेवणे ही चांगली सवय आहे. जबाबदारी जीवन सोपे करते. विद्राहान सवयी मोठे धडे. आणि जर तुमचे मित्र असतील तर प्रत्येक अडचण सोपी होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. पुढच्या कथेत भेटू.